3 कांदे अगदी बारीक चिरून घेतले. 10 ते 12 लसूण पाकळ्या हलक्याशा ठेचून घ्यायच्या, खूप जास्त बारीक करायचं नाही. 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या. आता तेलात जिरं, हिरवी मिरची, लसूण चांगला परतवून घेतला की कांदा घालायचा. कांद्यामध्येच थोडीशी कोथिंबीरसुद्धा फोडणीमध्ये परतवून घ्यायची, चव छान येते. आता मसाले घालूयात. 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, हळद, धनेपूड आणि अर्धा चमचा गरम मसाला घातला. मसाले चांगले परतवून झाले की मी इथे रात्रभर मसूर 1 वाटी मसूर पाण्यामध्ये भिजत ठेवला होता. त्यातले पाणी निथळून पूर्ण मसूर इथे टाकून घेतला. चवीनुसार मीठ घातलं. आता झाकण ठेवून 5 मिनटं वाफ येऊ दिली. त्यानंतर गरम पाणी करून घालायचं. आता पुन्हा झाकण ठेवून मसूर 10 ते 12 मिनटं शिजवून घेतला. कोथिंबीर घातली. टिफिनसाठी आज मी अख्खा मसूर, सुकी फ्लावरची भाजी आणि मस्त घडीशी चपाती बनवली होती. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.